ते 45 दिवसांच्या आसपास न येता मध्ये मध्ये पिरियड येणं, रक्तस्राव खूप होणं, पिरियडला अतिशय दुखणं आणि आजकालच्या बदलत्या लाईफस्टाईल प्रमाणे तुम्ही सगळ्यांनी एक ऍड बघितली असेल किंवा पेपरमध्ये येतं एंडोमेट्रियोसिस आणि अगदी जास्त सांगायचं तर दीपिका पदुकोणला बघितलं तिने एंडोमेट्रियोसिसची शस्त्रक्रिया केली, हे सगळ्यांनी तुम्ही कधीतरी वाचलं असेल काही वर्षापूर्वी. तर हा एक आजार आणि त्याचबरोबर सगळ्यांना आता माहिती आहे तो पीसीओडी पीसीओएस पेशंट आज येतो तेव्हा विचारत सांग लगेच बसायच्या आधीच सांग मला ना पीसीओडी आहे. पण हे तुम्हाला कोणी सांगितलं? गुगलनी सांगितलं का तुम्हाला सोनोग्राफी रिपोर्टनी सांगितलं? पण हे पीसीओडी आहे म्हणून घाबरून जायची काहीच गरज नाहीये. हा एक लाईफस्टाईल डिसीज आहे. तर ह्या सगळ्याला पहिलं तुम्हाला एका चांगल्या डॉक्टरकडे जाणं, तुमचा फॅमिली डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करू शकतील की डॉक्टरकडे जाणं महत्त्वाचं आहे. पीसीओडी मध्ये काय सुंदरशी ओव्हरी आहे जी एका मोत्यासारखी असते, तर त्या ओव्हरीमध्ये जे अंड बाहेर न येता आतमध्ये बरीच अंड बनतात आणि ते पाण्याचा फुगा बनतात आणि त्याचमुळे आपले हॉर्मोन आपले संप्रेरक जे आहेत त्यांचं असंतुलन होतं. त्यामुळे वजन वाढणं, अनियमित पाळी येणं, अनवॉन्टेड केस येणं, काळेपणा येणं स्किनला, या सगळ्या गोष्टी चालू होतात. आणि हा जसं मी मगाशी म्हटलं की तुम्ही वाढत्या वयातच त्या कंट्रोल होत नाहीये आणि तेव्हा आजार चालू होतात. त्याचबरोबर मुली बरेचदा फेस करतात लग्न झाल्यावर इन्फर्टिलिटी त्याच्याबरोबरच येऊ शकतं. त्यामुळे या सगळ्यांबरोबर तुम्ही मुलीला पुन्हा एकदा डॉक्टरकडे घेऊन जाऊन तिचं एक व्यवस्थित रक्त चाचणी, त्याच्यामध्ये एक नॉर्मल रक्त टेस्ट ज्यात तुम्ही तिला पंडुरोग आहे का, ॲनिमिया आहे का बघू शकता, ॲनिमिया आहे का बघू शकता, कॅल्शियम डेफिशियन्सी, त्याचबरोबर तुमची रुटीन सोनोग्राफी ज्याच्यामध्ये काही अंडाशयाला सूज झाली जे तुमचं पीसीओडी आहे, त्याचबरोबर तुमचं एंडोमेट्रियोसिस. एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय तर आपलं पिरियडमधलं रक्त हे योनी मार्गातून बाहेर न जाता कधी कधी ते आजूबाजूच्या अवयवांवर पण थोडंसं पडतं आणि त्यामुळे अतिशय वेदनादायक पिरियड येतात आणि तुम्ही डॉक्टरकडे न जाता तुम्ही घरगुती उपाय, आयुर्वेदिक उपचार हे सगळं करता, पण त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. घरीबसून उपचार तर ह्या सगळ्यासाठी एक सोनोग्राफी, एक बेसिक ब्लड टेस्ट अतिशय महत्त्वाचं आहे. इन्फर्टिलिटी होते तेव्हा डॉक्टर सांगतात अमुक टेस्ट करा, तुम्ही घाबरून जातात मला तर कधीच झालं नाही, माझ्या मुलीला असं होऊ शकत नाही. अहो पण तुमची खाण्याची पद्धत, तुमचं लाईफस्टाईल आणि आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात झाली यामुळे हे परिणाम होऊ शकतात आणि त्याला आपण चांगल्या प्रकारे वेळ देऊन चांगल्या मार्गदर्शनाने ट्रीट करू शकतो. मुलगी याचबरोबर एक मेजर समस्या जी आपल्या सगळ्यांना भेडसावत